हा काय हे बोल. हा, देऊ फटके तुला मी. हे कुठून काय कुठून बघते, कुठून आहे? टीव्ही मध्ये बघते तू, कार्टून मध्ये, शॉर्ट्स मध्ये. नाही बघायचं असं सगळं. अशी सगळी मस्ती जर मला दिसली मला परत, तर मी खरं मग फटके देणार हा, पायावरती आणि हातावरती पण. पाहिजेत तुला फटके? पाहिजेत? करशील परत? बोल नाही करणार. करणार का? हा, नाही करायचं. नाही करणार ना? बोल नाही करणार. ए नाही म्हटलं तर नाही करायचं. हा, नाही करणार ना? भाव्या, मला नको ती मस्ती नाही पाहिजे तुझ्याकडून. नाही करायचं. जास्त हे नको करू. नाही करून दाखव तुला दाखवतो मी फटके काय असतात ते. देऊ का फटके? काय पूजा, हे बघ ही काय करते. आता तुला दाखवतो काय. पूजाला बोलव पूजा, बघ दाखव पूजा. बोल. सा रे गा मा पा धा नी सा रे गा रे गा मा नी ध ब सा. आता ह्याच्यावरती वाजूया. ओके, सा नी ध प रे सा रे गा मा. इथे बघ, हे सा बोट दाखव. बोल. छानपैकी कोरियन सिरीज बघणं चालू आहे फ्रेंड्स, सस्पिशियस पार्टनर. आणि ते कशावरती बघतोय आपण? मॅक्स प्लेअर. अमेझॉन प्राईम वरती, मॅक्स प्लेअर वरती. आणि आमच्यासोबत बघू पण बघते. तुला आवडलं बेटा? ती तिचा ब्लॉग काढते. असो, बघायचं टीव्ही तेच समजत नाही. बाळ मधीच असा आवाज करताना नको ना बाळा, बघू दे ना. अरे गुड मॉर्निंग बोल ना बेटा फ्रेंड्सला. कसा कुठे पाय घालते तुला शिकवलंय ना. या पायात तिने चप्पल घालते. पहिले तू खाली लक्ष दे ना. झालं का? बाय बेटा. चादर बदलून टाकली बेडची. काय बोलत होती? आवाज येतो तुम्हाला? मिळालं तर जापान थोडं मोठं झालं ते. मस्त वाटते ना. हे बापरे, हे ते छोटं बोलय वरचं का ते खालचं आहे त्याचा? हे काय, ही एक्स्ट्रा आली ना हे. हा, आणि ते खालचं पण एकदम मिरचीचे बरोबर. पण मिरचीचे एवढे सगळे झाडं नको यायला यार. एवढे? हा, आता किती त्याच्यामधले जगतील काय माहित. सगळे जगले तर मिरचीचं पूर्ण बगीचा होईल. मग खा तू मिरच्या. आणायला जायची गरजच नाही आपल्याला खाली. कांदा काय तो जबरदस्ती असं उभा गेला. खाली हे गेलाय बघ. गेला खाली, त्याची मूळ आले त्याला. अरे पण मग ते खालून खोदावं लागेल. हा, पण काय हे असू दे, पण ते होईल तेव्हा होईल. माती घेऊन येताना एक जास्वंदीचं झाड घेऊन ये. हा, आणि गुलाबाचं आहे. कशा एवढे झाड इथे लावलं ना अशी. निघालोय मी आता जिम साठी. बाकी आज मी 12 तास झोपलोय बघ. आता 2:30 वाजता उठलोय. काहीच न खाता पिता जिमला चाललोय. बघतो कसं होतंय वर्कआउट माझ्याकडून आज. टाइम फॉर एक्सरसाइज.
Pull it up. Up. 1, 2, up. 2, perfect. Up. 3, very good. Up. 4, 5, done. 8, come on, do it. 9, last 10. Para. Up. Up. Okay, sige lang. संध्याकाळी बाब्याला घरी घेऊन जायला आले होते, बट काही ती येत नाहीये. ती इथे छान असा पास्ता एन्जॉय करते जो सरूने बनवलाय तो. आणि मस्त चौघ नाही 5 जण बसून मस्त खातात आहेत पास्ता. पूजा गेली आहे खाली बुग्गोला घ्यायला. ती तिथेच थांबली थोड्या वेळ. सरुताई सगळे आहेत तर तिथं टाइमपास होतोय तिचा. मी आता जिमवरून आलोय, थोड्या वेळ बसलेलो. आता म्हटलं काहीतरी बनव, तर चिकन सूप बघतोय मी. पूजाला विचारलंय कसं काय बनवायचं ते. थोडंफार मी ऑनलाईन पण चेक केलंय. तर असंच जे मी आज मंडे आहे त्यात मी मंडेला नाहीच खात मोस्टली, बट आता खायला जिमला जातोय म्हणून हा सेकंड टाइम मी मंडेला खातोय. तर 1.5 किलो चिकन आणलं होतं. हड्डीवाला आणलं, मला तेव्हा लक्षात नाही आलं की यार बोनलेस बोलायला पाहिजे होतं. बट आणलंच आहे हड्डीचं, तर मग त्याला फ्राय करण्याऐवजी सूप बनवून घेतोय. ठीक आहे सर, थंडी पण चालू आहे, संध्याकाळची पण टाइम आहे, तर सूप बनवून घेऊ. तर त्यासाठी मी आता रेडीनेसमध्ये काय काय येते कांदे, थोडं कोथिंबीर, अद्रक, लसूण, मिरच्या 3 कापून घेतल्यात, 3 लसूण आणि 1 कांदा घेतला छोटा. आणि हे इथे काय खडे मसाले घेतलेत. ही लाकडी, ह्याला काय बोलतात मला माहित नाही. हा पत्ता, ही इलायची आणि हे 3. तर मीठ तर घेऊ आणि त्यात मी घी मध्ये बनवणार आहे. ओके, बिकॉज घी मध्ये बनलेलं चांगलं असतं आय थिंक. आताच मिक्सरचं भांडं धुवून घेतलं. आणि ऍक्च्युली हे मी नव्हतं करणार बिकॉज मला थोडंसं झालंय टायर्डनेस. काहीतरी खाऊन झोपायचं. ऑर्डर केलं असतं 150, 200, 250 मध्ये आलं असतं. बट हे 78ला मला एवढं 1.5 किलो पडले. ह्याच्यातून आता ऑलमोस्ट क्लीन केलंय मी अर्धा पाऊण तास, तर त्याचा कचरा पण निघालाय. तर आता हे 250 ग्राम वगैरे वाचलं असेल. येताना 300 ग्राम, 310-20 ग्राम काहीतरी घेतलं होतं. चला आपण स्टार्ट करू बनवायला. बट हे पण क्लीन करून घेतलं. आता ह्याच्यामध्ये पहिला मी पेस्ट बनवून घेतो. ऍक्च्युली ह्याच्यामध्ये मी भाजी खाल्ली होती, पूजानी वाटाण्याची भाजी बनवलेली. तर आता दुसरी प्लेट परत कशाला काढायची म्हणून आता ह्याच्यामध्येच कापून घेतलं. हे सगळं घेऊ आणि याला ग्राइंड करून घेऊ. मी काम का नाही करत, मी ही प्लेटच का नाही तिकडे. एवढं बाकी असेल, अजून लागलं तर नंतर ऍड करूच. पाणी जास्त झालं आणि मला वाटतं कोथिंबीर कमी पडली आहे. असं काय पेस्ट तयार झालाय आणि पाणी ऍक्च्युअली थोडंसं जास्ती झालंय. बट ठीक आहे, चला असंच यूज करू. याला करून टाकतो बंद. तर आपण घेऊ 1 चम्मच घी, अजूनही घेऊ. पड जस्ट विस्की, जास्त नको पडायला माझ्याकडून. किती वेळा तू किती बॅक टू बॅक दाबत चालली बेल? लाईट लावायची ना. सूप बनवतोय मी. मग टोपात पण होतो. आता मी जर व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये कुकर मध्ये बनवतो. आणि एवढं तेल सूप बनवायला डाएट वर आहे आणि तूप तेल एवढं. तेल नाहीये, तूप आहे. डाएट वर कोण म्हटलं डाएट वरती? म्हणजे जे पण काय खाऊन पिऊन पाहिजे, सगळ्या गोष्टी खाऊन पिऊन पाहिजे. डाएट वगैरे नंतर बघू कधी केला तर. आता हे गरम झाले का टाकू? वेलची कुठची रेसिपी बघितला नाही काय माहित.
पत्त्याला धुवायचं नाही ना? ठेवायचं ना. अरे त्याच्यामध्ये मी कांदा वगैरे कापलेला म्हणून तसंच राहिलं. त्याच्यात काय आहे? अरे अद्रक लसूणची पेस्ट लसूण बनवली. सोलल्या. हा, अद्रक लसूण जिंजर मिरची आणि धनिया. मग सेम होतं याच्यात. मला काय म्हणत, मला वाटलं फक्त तू अद्रक लसूणची बनवली. ते तेल होतं ते वापरून टाकायचं ना. चिकन कसं घेतलं छान ना, ते लाल लाल कसं दिसते. बाबा मी तर अर्धा पाऊण तास धुतलाय पाण्याने, पूर्ण चरबी बिरबी काढून व्यवस्थित वॉश फिक्स केलंय. फक्त साबण लावायचं बाकी होतं. कसं पण तेच खाणार आहे. हो. येतच नाहीये ती. तरुणे पास्ता बनवला होता तो खाल्ला नाही. बुगूला काय आता फ्रेंड्स भेटले, मावशी वगैरे, तर आता सर्व काही बुगूची मावशी झाली. हा. तूप खरंच जास्त झालं वाटतं. चिकन सूप बनवता बनवता फ्रेंड्स एक खबर आली आहे की आपला ॲक्च्युली नेटपॅक संपलाय 3 महिन्याचा आपण घेतलेला वायफायचा. तर आता त्याला रिचार्ज करायला तुझ्या फोनमध्ये ॲप्लिकेशन दिलं आहे ना त्यांनी? 2210. कशासाठी? 3 महिन्याचं परत मंथली नाही आहे. म्हणजे ते चालू. मग कस्टमर सर्व्हिसला विचार त्यांच्या. त्याला व्यवस्थित आपण हलवून घेतलं. तर आता टाकूया त्याच्या टेस्टसाठी मीठ एवढं टाकूया असं. आता बस एक इम्पॉर्टंट गोष्ट असते ती म्हणजे आपण ह्याच्यामध्ये आता ऍड करूया पाणी. हेच घेऊया जिमचं आहे ते, तसं पण अर्ध वाचलंय. त्याला मस्तपैकी 3 ते 4 शिट्या येईपर्यंत ह्याला आतमध्ये आतल्या ह्याला होऊ द्यायचं, जे काय होतं ते प्रोसेस. आणि तोपर्यंत जोपर्यंत ते बनतं आपल्याला माहिती आपल्याला काय करायचं आहे. हे जेवढे पण राडारपाटा आपण काढलाय, लिंबू पिळासाठी एक ठेवून देऊया आपण, लिंबू इथे पिळायला अर्धा, आणि बाकीचं सगळं आता आवरून ठेवू. बाय पूजाने रिचार्ज करून टाकलाय 3 महिन्याचा गेला. किती पडला? 2200. 7 का 8 वरती. मी ऍक्च्युली काल आम्ही बघत होतो तर हा, तर एका व्यक्तीने मला धोका दिला. मी झोपलेलो सकाळी, तर त्यांनी किती बघितले एपिसोड? तू 3-4 एपिसोड बघितला तर 10व्या एपिसोड वरती. मला 3 एपिसोड स्किप केले तिने. आता मला नंतरला आरामात पाठी बघावं लागेल. काय माणूस आहे हा. मला एवढ्या घाईने बोलवल्या, हे पटकन पटकन, असं की बापरे कुकर उडणार आहे तसं मला बोलवले. अरे मग ते सिटी होणार होती ना, मला सिटी दाखवायची होती याच्यामध्ये. अरे यार मी घाबरले, मला असं वाटलं की कुकर उडणार आहे आता. हा, आता 2च मिनिटं ना. मग मी तोपर्यंत असं घेऊन राहू, हा, मी पकडत नाही. म्हणजे मी मी तर किती तोपर्यंत वेळ- ते सोडून मी इथे घेऊन राहू. वाव. मी किती वेळ हे करतो मग? मी अर्धा तास 20 मिनिटं पकडून राहतो फोन. त्यापेक्षा एक माणूस आहे की तो स्टँड लावून पण राहू शकतो ना. स्टँडला नाही, लावलं तरी तेव्हा. काय. तिसरी झाली. किती करायचंय? 4 बोललेत, आपण 5 करू. माझ्यावर दाखव ना, मी बोलतोय तर माझ्याकडे आलं पाहिजे ना. त्यासोबत तुझ्याचे भांडे पण धुवून झाले. माझी भांडी नाही, ते तू काढलेली भांडी आहे. चिकनचा खिमावर त्याच्यात. मग बंद कर. ते झालं का? व्हिडिओ बघितला फोन मध्ये काय चालू होतं रेकॉर्ड करताना? नाही ते नाही आलं. काय बोलत व्हिडिओला घेऊन काय शिकायचं? मला जे माहिती आहे ते मी केलं. आपल्या बघण्यासाठी थोडी स्क्रीन मध्ये काय रेकॉर्ड होतं ते बघायचं असतं ना.
तू इथं तिथं बघून स्क्रीन कुठं पण पकडशील आणि हा झालं थोडी चालतंय. ह्याच्यासाठी मेन तू आहेस आणि मी सपोर्टिव्ह. नाही तसं नाही, मला पण काय काय करायचं गोष्टी. बघितलं? फोन कोण पकडणार? बघितला म्हणजे म्हणून त्याच्यामुळे मला माझं काही करताच नाही ते, कारण की त्याला फोन पकडायला किंवा त्याला बघायलाच फोन नाही. कोणीतरी हायर करणार. कशाला हायर करू? तू पण समजून घ्या, ती भावेला समजायला लागलंय. झालं मी जाऊ. चालेल मी जाऊ. पाच मिनिटांनी ओपन करू. बाकी किचन आणि भांडे जे पण होते सगळे धुवून तिथे गेलेत आपापल्या जागेला. तोपर्यंत मग मी आंघोळ करून घेतो. मग ठीक आहे, मी अजून आंघोळच केली नाही. आज म्हटलं आज किती पण कंटाळा आला तरी बनवतोच झाला. मला काहीच माहित नाही खडे मसाले हे ते सगळं, पण पुश केलं स्वतःला की कर ते. तुला येताना काहीतरी घेऊन यायला सांगितलं होतं. काय? प्लांट. हा माझ्या लक्षातच नाही, उद्या आणतो. मी रेडी झालोय आणि नाव टाइम टू अनबॉक्स द लीड. अनलीड द कुकर. नाही 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 वाचलंय. आता ह्याच्यामध्ये आपल्याला ठेवावा लागणार हा निंबू. लेट्स गो. शी चिकन शिजलेगा हो. मी इथंच थांबून वाट बघतो. आणि बाय द वे त्याच्यात पाणी थोडं जास्त झालं. जो ग्रीन कलर मी एक्सपेक्ट करत होतो तो नाही आलाय. थोडासा ब्राउनिश आलाय आणि थोडंसं येल्लोइश. थोडा टाइम आता ह्याला कूल डाऊन व्हायला देऊ. झालं घेऊन. बाय बाय. तुला मी मगाशी दाखवू का? काय मी पण हा ते बिस्किट. ते बिस्किट आणि सॉस चॉकलेट. सॉस नाही चॉकलेट. ऐकलं काय यार सेम हर्ष याच्यावर कशी गेलीस ग? बेटे मी चिकन सूप थांबा मला ऐकू दे. स्टॉप. तुम्ही दोघं पण उठा आणि बेडरूम मध्ये जा. इंटरेस्टिंग पार्ट वर आले ते. मी चिकन सूप बनवलं बेटा. तू पिणार? संपला काय हवा? बेटा काय चालू आहे? हा काय धुतला? बघू राहू दे सोने, मी धुतला असता. बजेटी. नळाचं प्रेशर कमी कर. नळाचं प्रेशर कमी कर. हा आता ह्याच्यात धु म्हणजे पाणी उडणार नाही. स्वतःचा चमचा. तोंड पण धु बेटा. तोंडाला बघ कसं झालंय. ते पाणी सगळं हाताचं गळून आहे ना बगलमध्ये घुसेल. हे बघ काय लवकर पूस ते. तोंड पूस. बेटा तू पाण्यात खेळू नको. ती पाण्यात खेळते म्हणून तिला ओरडते मी. फ्रेंड्स आता तिने इथे टाइमपास करत राहील पाणी आहे म्हणून. तोंड पूस आणि चमचा ठेवून दे बेटा. चमचा खूप छान धुतला. चला शाबाश बेटे. चला उतरा. तेल नाही लागलं पाहिजे. त्या प्लेटमध्ये ऍक्च्युली सकाळी ऑमलेट बनवलेलं मी, तर एक्सेस ऑइल अंडा टाकण्याच्या अगोदर त्या प्लेटमध्ये काढून ठेवलेलं. हे अद्रक आहे की काय? अद्रक अक्काच्या अक्का कसं काय वाचलं? पूजा मस्त झालं. ऍक्च्युली मस्त झालं. एक नंबर. हा किती सारे ऑप्शन्स आहेत पण इकडे काय पास
चिकन बघू कसं झालंय. चिकन मध्ये टेस्ट नाही घुसली, चिकन आणलीच राहिलं. वेलकम बेटे. पण तू पी तरी पहिला. 10 मिनिटाच्या अंतरावर मी पाजू तुला? तिथे छान असं बनवलं. मी पाजू तुला? म्हटलं हा, पी. कुठे आता झालं, आता थंड झालं, आता गरम नाहीये. पण दिवसभर कसं बनलं बेटा सांग जरा. आवरून बसलीये मी. कसं बनलंय आता काय बेटा? ते चिकन तुझ्यासाठी दिलंय. संध्याकाळी घरी. आतमध्ये मी व्लॉग एडिट करत बसलेलो, तर पोजोडीने मी बोललो ना पाणी पडलं थोडंसं माझ्या त्या सूप मध्ये, म्हणून ते थोडं फिक्का फिक्का झालं. त्याला मसाला टाकून त्यांनी चवदार बनवलंय. बघा आता मस्त सुगंध पण सुटलाय. बघ ना, टेस्ट करून बघ. कसं ना, डायरेक्ट जेवण वाढशील तेव्हा, डायरेक्ट जेवण बनवशील तेव्हा टेस्ट करेल ना. का मारला असेल? बॉल आणि एक नेम मार आणि त्या पाड. पण बाटल्या बरोबर तिथंच तर ठेवायच्या आहेत ना. हर्ष हे तू न बोलता पण करू शकली असतीस. मी केलाच ना, पण दरवेळी हा बस बस बस, मी टेस्ट करतो सर. जरा प्लीज. अरे आता मला काय माहिती, हा चमचा तू त्याला टेस्ट करायला ठेवलाय. एटिकेटची बात करते. संपलेला डब्बा मोकळा ठेवलाय तिथे. काय या डब्यामध्ये? काहीच नाही. मसाला आहे. अच्छा असं आहे का? कारण की ते संपलेलं म्हटलं खाली खायला डब्बा. नको ना, असं काय करतोय? हे एडिट करताना आमचं गॉसिप इकडचं बोलणं चालणं पूजाने ऐकलं की मी बसनी जाणार होतो, तर मी आलो असतो खरंच. बॅड आयडिया तुझी, बॅड आयडिया. एसटीने मी पूजा दिवसभर प्रवास करेल. एसटी मध्ये बसून जी मजा येते ना, गरमागरम चिकनचं कालवण आणि जिरा राईस आणि कांदे. या वहिला म्हटलं थांब जरा, कामात आहे, पण तिची खाई तिचा म्हणणं पटपट पटपट जेवून घे, म्हणजे भांडे पण लवकर धुवून होतील आणि आपण लवकर पण झोपू. अरे तू ह्याच्यामध्ये काय काय टाकलेस मसाले? नॉर्मल कांदा, टोमॅटो, अद्रक लसूणची पेस्ट, मीठ, आपला लाल तिखट मसाला, कांदा लसूण मसाला आणि चिकन मसाला. तू नाही खाणार आहे? नो, काल जर आणून दिलं असतं, काल बनवून खाल्लं असतं. पूजाने याला वळण दिलं, मस्त झालं खूप. सारे गामा सारे गामा पधानी सा पधानी नी सा. हळूहळू शिकेल. किती सूर असतात? 7. बोल 7. किती सूर असतात? 7. किती? झोपली ती. तुला बोललो तुझ्यासाठी काहीतरी ऑर्डर करतो पूजा. अरे आहे, राहते. असं ऑर्डर करायचं, 5 मिनिटात गोष्ट बनणार आहे. 5 मिनिटात नाही बोलत, 50 मिनिटं लागतात तुला. ठीक आहे, असू दे. माझी प्रकारची असते.